मी 1955 साली माझ्या बालपणी रामायणाची पोथी वाचत असे। त्यावेळी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आमच्या घरालगत असणाऱ्या मारुती मंदिरात तेथील पुजारी यांनी श्रीराम हे शब्द 1,00,000 वेळा कोण लिहितील त्यांना 1 रुपया बक्षीस मिळेल असे जाहीर केले। त्यावेळी आमच्या मित्रमंडळामार्फत पैज लागली आणि मी एकटाच 1,00,000 वेळा श्रीराम लिहून श्रीराम कोटी मंदिरांच्या पुजारींना अर्पण केले आणि 1 रुपया बक्षीस मिळवले। तेव्हापासून पुराणात दाखवलेल्या श्रीरामांचा मार्ग अवलंब करत आज मी जनतेची निस्पृह सेवा करत आहे। लोकशाही अधिष्ठित रामराज्य आले पाहिजे। रामाच्या नावाने राजकारण करणारे लोकांची सेवा करावी, दिशाभूल करू नये अशी टीका आडम मास्तर यांनी केली। बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कॉम्रेड गोदूताई परोळेकर महिला विडी कामगार वसाहत कुंभारी येथे स्थानिक सर्व तेलुगू भाषिक तरुणांचा मुरलीधर सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला। यावेळी स्थानिक तरुणांनी वसाहतीतील समस्यांबाबत चर्चा केली। प्रामुख्याने वसाहतीत घनकचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी, अवैध धंदे, बेकायदेशीर दारू अड्डे, बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी, विद्यार्थिनींसाठी वरिष्ठ महाविद्यालय, महिलांसाठी घरगुती काम यासंबंधी मास्तरांनी योग्य ती मदत करावी अशा अपेक्षा व्यक्त केले आणि यंदा वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी आडम मास्तरांना आमदार करण्याचा एकमुखी निर्धार केला। यावेळी पुढे बोलताना आडम म्हणाले की निरंतर परिश्रमातून गोदूताई वसाहतीत लोकांच्या पिण्याची पाण्याची टंचाई दूर केली आहे। वसाहतीत सर्व तेलुगू भाषिक लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत। ही एकी चिरंतन राहावी। आपल्या श्रद्धाप्रती मी प्रचंड आदर करतो। तरुणांनी मांडलेले मुद्दे हे अत्यंत महत्त्वाचे व कळीचे आहेत। त्याला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। तरुण हे या देशाचे भवितव्य असून ते आज अंधारात साचपडत आहेत। हे अत्यंत गंभीर आहे। एवढेच नसून बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, मात्र सरकार याबाबत उदासीन आहे। यासाठी तरुणांनी वज्रमूठ आवळण्याची गरज आहे। यासाठी आपण मैदानात उतरले पाहिजे अशा उत्स्फूर्त शब्दांत युवकांत स्फुल्लिंग चेतावले। त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला। जोरदार घोषणाबाजीही झाली। यावेळी अशोक इंदापुरे, ॲडव्होकेट अनिल वासम, अशोक बल्ला आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर मधुकर पुट्टा, नितीन यादगिरी, बालाजी कोडम, रवी गेंट्याल, राजू मिट्टा आदी तरुण कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। या मेळाव्याचे सूत्रसंचालन विजय हरसुरे व आभार प्रदर्शन योगेश आकिम यांनी केले। सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी दिनेश बडगू, नरेश गुल्लापल्ली, श्याम आडम, चंटी बिटला, बाळकृष्ण मल्याळ, मधुकर चिल्लाळ, बालाजी तुम्मा, नागेश जल्ला, कुमार येलगेटी, प्रभाकर गेंट्याल, राजेंद्र गेंट्याल, राधा गोपाल बंडी आदींनी परिश्रम घेतले। परमेश्वर राम मागे रस्ता चुकीचू अरे रस्ता चुकी मास्तर मुकुट एक पत्नी एक बचली चिना राम महाभारत